तर ठाकरेंच्या सेनेचे म्हणण्यापेक्षा उबाठा आणि चांडाळ चौकडींनी कार्यकर्ता दूर केला असं शिरसाटांनी म्हटलंय। 6 खासदारांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय एकनाथ शिंदे घेणार। शिंदेंनी स्वतःला कार्यकर्त्यांच्या भूमिकेत झोकून दिलंय असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। आमचा वर्धापन दिनाचा शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा वर्धापन दिन आहे असं शिरसाट यांनी म्हटलंय। तर काय सांगाल, आज जे आहे ते शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे, तुम्ही सुद्धा उपस्थित राहणार आहात। आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आमच्यासारख्या लाखो तरुणांना एक नवीन दिशा द्यायचं काम या माध्यमातून केलं। मात्र या आनंदात जे आहे ते अजून एका गोष्टीची भर पडली। ठाकरेंच्या 6 खासदारांनी सोडचिठ्ठी दिली, वेगळा गट स्थापन केलाय आणि आज जे आहे ते अधिकृतपणे तुमच्या पक्षात येणार आहेत अशी सुद्धा माहिती आहे। बघा, ठाकरेच्या सेनेमध्ये म्हणण्यापेक्षा उबाठा आणि त्यांची असलेली चांडाळ चौकडी यांनी प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्यापासून वेगळा केलेला आहे। कधी त्याला पालव पाचोळा म्हणलं जायचं, त्याला कधी बंडखोर म्हणलं जायचं, त्याला कधी गद्दार म्हणलं जायचं, कधी त्याला विकल्या गेलं म्हणलं जायचं। हे बाकी सगळे शब्द त्याला लावले गेले, शब्द चिटकवले गेले, परंतु पक्षाची हालत खराब झाली त्यांनी कधीच मान्य केलं नाही। म्हणून आता जे 6 खासदार जे आता आमच्याबरोबर आलेत, नेमका काय निर्णय, काही सस्पेन्स असा एकनाथ शिंदे साहेबांकडे राहू द्या। त्यांचा प्रवेश होतोय की नाही होतो याचा निर्णय फक्त एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत। उबाटाचा जो काही मेळावा होईल तो ठरल्याप्रमाणे टोमणे मारणे, पुन्हा गद्दार झाले असे म्हणणं, त्याच्यात तो तेल टाकायला पेट्रोल टाकायला तो संजय राऊत राहणार आहे। हे असे जे आहेत, आपलं चुकलं हे मानायला ते आजही तयार नाहीत, उद्याही ते तयार नसणार आहेत। म्हणून त्यांना जो अहंकार आहे त्या अहंकारामुळे त्यांची राखरांगोळी होते। म्हणून आज जर 6 खासदार सुद्धा येतील किंवा इतर सुद्धा प्रवेश होतील अशी सुद्धा शक्यता त्यांनी वर्तवली। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।